श्री गुरुदेव दत्त. काल आपण परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे महाराज लिखित तो महासुखाचा निमथा पावे हे पुस्तक आपण संपूर्ण ऐकलेले आहे. आज आपण एक सद्गुरू स्मरणी म्हणून पुस्तक सद्गुरू दादासाहेब श्रीदादा महाराज कवळे महाराज यांनी लिहिलेले आहे. हे दोनदा तीनदा मी वाचन केलं, म्हणजे माझे भावाने दिलेलं पुस्तक मी वाचलं. अक्षरशः डोळ्यातून पाणी यायला लागले. तर हे पुस्तक आजपासून आपण हे तुम्हाला हे करून देतो, पानासारखे वाचून दाखवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परमपूज्य श्रीदादा म्हणतायत, जेव्हा आपल्या विलाशा चोची विकासून चांदण नक्षीची आण वाहतात, तेव्हा आपला अक्षय परिपूर्ण कृपा चंद्रमा भरभरून शीतल किरणकळा बरसू लागतो. तृप्त स्मृती पक्षांच्या हृदयात उरते. मग एक आर्त प्रेमाची मातृवात्सल्याची गोंधन जाणीव आणि त्या देवगृहीच्या अमृत जाणीवेलाही उसळत्या स्वधेनु पाहण्याचे औदार्य साक्षात लगडलेले. आणि त्याची भूमिका अशी आहे की 26 जानेवारी 81ची ती अवर्णनीय पहाट दादांच्या आयुष्यात कृपासूर्याने उजळलेली होती. परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या पावन श्रीचरणांनी सुखद दासमुद्रा त्याच महन्मंगल प्रवाहावर हृदयी उमटून अवघा जन्मच सनात झालेला होता. त्या सुख पहाटेनंतर 1990 सालच्या 21 मार्चला आलेल्या अकाल मध्यरात्री तो सोनियाचा अमृत दिनू निमिषात संपून गेल्याचा चटका हृदयाला लागला. त्या अति असह्य आघातातून हृदय कपाटीचे काहीही सुटले नाही. सर्व काही छिन्न भिन्न होऊन अस्ताव्यस्त विखरून गेले. सारे कोवळे निरागस बालपणच त्या विरहाग्नीच्या प्रखरतेने करपून गेले. उरली ती केवळ अंगांगावर चहूबाजूंनी कोसळलेल्या परतवाची व्यथित खून मिरवणारी दग्ध हृदय भूमी. जेव्हा भानावर येऊ लागलो, तेव्हा एक प्रदीर्घ पोरगेपणा अंतर्बाह्य व्यापून राहिलेला अनुभवला. शिरावरचे छत्र हरपल्याची आणि पायथळीची मातीच कल्पांतीच्या सूर्यासमान पोळत असल्याची जाणीव काही केले तरी पाठलाग सोडत नव्हती. तशातच वैराण वाळवंटात जणू हिरवी कुंच लुसलुसीत रोपे सतेजपणे बहरलेली दिसावीत, तशी असंख्य अमृत स्मृतींची कोवळी तरुणे माझ्या होरपळलेल्या हृदयभूमीवर लहरताना दिसू लागली. त्या वेल्हाळ तरुवेदाने मग तापल्या वाळवंटाचे चंद्रशीतल नंदनवन कधी झाले तेही कळले नाही. दरवळून येणाऱ्या स्मृतींची असंख्य मणिरत्ने बघता बघता एका प्रेमसूत्रात गुंफली गेली आणि त्यातूनच साकारली एक नित्यनूतन सद्गुरू स्मरणी. हृदयाने हृदयातच जपलेली आणि स्मृतिचंदनाचा गंध माळून परमशांतीचा मेरुमणी व्यालेली. आज परममंगल अशा श्रीपाद नवमीच्या पुण्यपर्वावर याच स्मरणीचे काही मणी परत थरथरच्या उत्सुकतेने आणि नवजीच्या उल्हासाने चाचपडले जात आहेत. ही देखील त्यांचीच इच्छा म्हणावी लागेल. त्या सुवर्णक्षणांची ही एक गाथा म्हणूनच श्रीचरणी सादर करून पुन्हा आनंद प्रत्ययाच्या निजगुंफेत प्रेमदारकेतेची अनुभूती आली. हे पुस्तक माझ्या 61च्या दिवशी माझ्या धाकट्या भावाने पांडुरंग त्यांनी हे पुस्तक मला दिलं प्रेमभेट माझ्या 61च्या दिवशी. तेव्हा मी हे पुस्तक दोनदा वाचलं आणि दोन्ही वेळा फार मला आनंदाश्रू आले माझ्या डोळ्यातून की आपण एवढे साधक आहोत मामांचे, पण हे आपण काही करू शकत नाही, याच्याबद्दल वाईट वाटते. आता हे पुस्तक एकदा तुम्हालाही वाचून दाखवणार आहे आणि नंतर का काही माझ्या जीवनात फरक पडेल तो बघतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरू स्मरणी श्रीदादा
महाराज श्रीदादा कोळे महाराज यांनी लिहिलेले हे पुस्तक आज वाचायला घेत आहेत. उत्तराधिकार प्रकरण हा लेख लिहिण्यापूर्वी काही गोष्टी मी वाचकांसमोर स्पष्टपणे आणि प्रांजळपणे मांडू इच्छितो. त्या अगोदर ध्यानात घेऊनच पुढचे वाचन करावे अशी प्रार्थना आहे. प्रस्तुत लेखातील घटनांचा कालखंड तसा जुना आहे, त्यामुळे त्यावेळच्या बऱ्याच व्यक्ती आज दुर्दैवाने हयात नाहीत. त्यांच्यापैकी ज्या ज्या व्यक्तींना त्या हयात असताना मी प्रत्यक्ष भेटू शकलो, हा विषय मोकळेपणाने बोलू शकलो, त्या सर्वांनीच या लेखातील घटनाक्रमांच्या सत्यतेला अनुमोदन दिलेले आहे. यातील काही घटना परमपूज्य सद्गुरू श्री योगीराज श्री वादगुळवणी महाराज यांच्या श्री वासुदेव निवास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या चरित्रविषयक ग्रंथामध्येही विस्ताराने, पण परमपूज्य श्री मामांविषयीचा भाग बऱ्याच अंशी गाळून वगळून आलेला आहे. या घटनाक्रमातील सत्य जाणणाऱ्या ज्या बोटावर मोजण्यासारख्या काही व्यक्ती आजही हयात आहेत, त्या त्यांच्यावरच्या काही अनाकलनीय दडपणामुळे याविषयी बोलण्याचे मुद्दाम टाळत आहेत, असेही वेळोवेळी माझ्या लक्षात आलेले आहे. या मंडळींच्या भावना एक वेळ बाजूला ठेवा, पण प्रत्यक्ष परमपूज्य श्री मामांनीच या विषयासंबंधी पुढे जे राजकारण हेतुपुरस्पर माजविण्यात आले होते, त्याला मनातून वेटून यासंबंधी कधीही काही न बोलता आपले सद्गुरू प्रदत्त सेवा कार्य करण्यावरच अधिक भर दिलेला होता. काही अशाच प्रसंगांमुळे पुढे हा विषय माझ्या ध्यानी आला आणि त्यावेळीच या घटना यथाक्रम कळून हृदय अक्षरशः विदीर्ण झाले. आज परमपूज्य श्री मामांच्या पश्चात त्यांची मनोमन क्षमा मागूनच हा विषय थोडक्यात सर्वांसमोर ठेवण्याचे ठरवत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे कालौघात यातील सत्याचा विसर जगाला पडून परमपूज्य सद्गुरू श्री मामा व त्यांचे सद्गुरू परमपूज्य श्री वादगुळवणी महाराज या गुरुशिष्यांचे आंतरिक अपूर्व अद्भुत प्रेम नाते आकळण्याचा समजण्याचा मार्गही अभ्यासूंना जिज्ञासूंना बंद होऊ नये ही अंतःकरणातील तळमळ आहे. जनस्वभाव आणि आजवर या संदर्भात काही वरिष्ठ जाणत्या म्हणणाऱ्या मंडळींकडून जाणीवपूर्वक झालेला व होत असलेला अप्रचार लक्षात घेता मी हे मनोमन जाणून आहे की हे सगळे खोटे आहे म्हणून काही मंडळी कदाचित कांगावाही करतील, पण कुणाच्या अशा एकांगी प्रतिक्रियांनी सत्य बदलत नसते हे जाणून मी निश्चित व निर्भय आहे. येथे केवळ जसे घडले तसेच दिलेले आहे. यातल्या सर्व संबंधितांबद्दल मला सदैव आदरच आहे. या सर्व लिखाणामागचा हेतू केवळ परिस्थिती अभ्यासकांसमोर मांडण्याचा असून कुणाला दोष देण्याचा नाही. त्यामुळे कृपया कुणाचे काही पूर्वग्रह असल्यास ते बाजूला ठेवूनच हे समजून घेण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा ही पुनश्च एकवार विनम्र प्रार्थना आहे. परमपूज्य श्री मामांना दुर्गाष्टमी मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी श्री शके 1863 म्हणजे बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 1941 रोजी पहाटे त्यांच्या मातोश्री श्री स्वामी समर्थ अक्कलकोटकर महाराजांच्या परंपरेतील समर्थ शक्तिपाद दीक्षा अधिकारी आणि ज्यांना प्रत्यक्ष श्री स्वामी महाराज आमची पोर म्हणत असत, त्या श्री स्वामी तनया परमपूज्य पार्वतीदेवी देशपांडे यांनी शक्तिपाद दीक्षापूर्वक अनुग्रह करून अनिवर्णनीय असा समाधी सुखाचा प्रत्यक्ष अनुभव आणून दिला होता हे सर्व ज्ञातच आहे. त्या प्रसंगी परमपूज्य श्री मामा जेव्हा बऱ्याच कालाने
भानावर आले तेव्हा त्यांनी आपल्या मातोश्रींना सद्गुरूंना साष्टांग दंड घालून अक्षरशः त्यांच्या श्रीचरणी प्रेमाश्रींनी अभिषेक केला. मग मातोश्रींनी त्यांना उठवून पोटाशी धरले व सांगितले की सख्या, आयुष्यभर मी जे मिळवले ते सर्व तपोबल आज मी तुला श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेने संक्रमित केलेले आहे. त्यांच्या संप्रदायाची तसेच शक्तिपात योग परंपरेची सेवा आता येथून पुढे तू करायची आहेस. त्याचे सर्वाधिकारही मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे तुला देत आहे. श्री दत्त संप्रदायाची तुझ्या ठायी असलेली उपजत परंपरा, त्याच परंपरेच्या परमगुह्य अशा मंत्राची याही जन्मात योग्य वेळी सद्गुरूंकडून प्राप्ती होऊन सुफलित वर्धिष्णू व्हावी अशी ही परंपरेची इच्छा आहे. मात्र त्याकरता तुला अजून 12 वर्षे थांबावे लागेल. 12 वर्षांनी ज्यांच्या समोर बसता क्षणीच आज तुला आलेला स्वानंद सुखाचा अनुभव परत त्याच तीव्रतेने प्रगट होईल. तेच तुझे परंपराप्राप्त मंत्रगुरू आहेत असे समज. परमपूज्य श्री मामा त्यांचे हे सांगणे ऐकून पटकन म्हणाले, पण आई, तूच माझी सद्गुरू आहेस ना? त्यावर हसून त्या मोठ्या प्रेमाने म्हणाल्या, होय, पण बाळा, परंपरा मंत्राशिवाय मंत्र परंपरा चालविता येत नाही. स्त्री शक्तिपात दीक्षा देऊ शकते, पण बीज मंत्र देऊ शकत नाही. त्या मंत्रप्राप्तीशिवाय मंत्र परंपरा सुफलित होणार नाही. शिवाय जे सद्गुरू म्हणून मंत्रगुरू म्हणून तुला पुढे भेटणार आहेत ते या परंपरेतीलच महान अधिकारी साक्षात श्री दत्तावतारी भगवान श्रीमद नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचेच अवतार आहेत. तेव्हा या करता भाग्ययोग कुठला? त्यानंतर संप्रदायासंबंधी आणखी काही उपदेश करून सगळी निर्वाण करून मातोश्रींनी त्याच रात्री म्हणजे बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर 1941 रोजी रात्री 12:35 योग मार्गाने परमपूज्य श्री मामांना प्राण प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवीत देहत्याग केला. परमपूज्य श्री मामांचा पुढील 12 वर्षाचा काळ संसार, दारिद्र्याशी सतत झुंज, घराचा त्याग व पूर्ण वेळ परमार्थ साधना यातच गेला. परमपूज्य श्री मामांनी 1936 ते 1948 अशी सलग 12 वर्षे पंढरीची परशीची वारी केली. त्यानंतर त्यांनी 1948 साली हबप वै केशवराज महाराज देशमुख यांच्या दिंडीतून चालायला सुरुवात केली. ती तब्बल 32 वर्षे म्हणजे 1980 सालापर्यंत या दिंडीतूनच चालणाऱ्या आणि दिंडीचे व्यवस्थापनही बघणाऱ्या हरिभक्तपरायण श्री यशवंतराव वैद्य मास्तर यांचा त्यामुळे साहजिकच परमपूज्य श्री मामांशी परिचय झाला व हळूहळू त्याचे अंतरंग स्नेहात रूपांतरित झाले. इसवी सन 1912 साली हे श्री यशवंतराव नारायण वैद्य मास्तर बार्शीच्या शाळा नंबर 1 चे मुख्याध्यापक झाले होते. त्यामुळे 1917 साली
जेव्हा परमपूज्य श्री गुरुजी महाराज हे ड्रॉइंग मास्टर म्हणून त्या शाळेत रुजू झाले, तेव्हापासून अगदी पहिल्याच दिवशीपासून त्या दोघांचा परस्पर परिचय होऊन त्याचे रूपांतर पुढे गुरु शिष्य नात्याचे झाले. श्री वैद्य मास्तर हे श्री गुरु महाराजांपेक्षा वयाने थोडे मोठे होते. त्यामुळे श्री गुरु महाराज त्यांना थोरले बंधू मानित व अत्यंत प्रेमादराने वागवीत. श्री महाराजांच्या प्रत्येक खाजगी बाबीमध्ये ते बरेचदा वैद्य मास्तरांचाही सल्ला घेत असत. मोकळेपणाने आपल्या अडीअडचणी त्यांना ते सांगत. वैद्य मास्तर हे जसे वारकरी माळकरी होते, तसेच ते श्री गुरुचरित्राची पारायणेही निष्ठेने करणारे होते. श्री ज्ञानेश्वरीचा त्यांचा अभ्यास उत्तम होता व ते वारी व एरवी प्रवचनेही करीत. श्री गुरु महाराजांच्या पुष्करला श्री ब्रह्मानंदाकडे जाण्याच्या प्रसंगी आणि होशंगाबादला परमपूज्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांची भेट, त्यावेळी ते स्वामी चिन्मयानंद होते, ती झाली. त्यावेळीही श्री वैद्य मास्तर श्री महाराजांबरोबर होतेच. पुढे श्री वैद्य मास्तर सोलापूरला येऊन राहिले. 622 दक्षिण कसबा येथे त्यांनी स्वतःचे 3 मजली घर बांधले होते. खालच्या मजल्यावर एक भाडेकरू होते. पहिल्या मजल्यावर श्री बापूसाहेब कुबडे आणि स्वतः श्री वैद्य मास्तर राहत असत. या वरच्या मजल्यालाच एक मोठा पोटमाळा होता. तेथेच वैद्य मास्तरांची व श्री गुरु महाराजांची प्रसंगी साधना अनुष्ठाने पण चालत. सोलापूरला श्री गुरुपौर्णिमेला श्री गुरु महाराज जात असत. तेव्हा व एरवीही ते श्री कुबडे यांच्याकडेच उतरत. मात्र अनेक साधना वगैरे त्या वरच्या पोटमाळ्यावर वैद्य मास्तरांबरोबरच होई. एकंदरीतच श्री गुरु महाराज आणि श्री वैद्य मास्तरांचे कालप्रवाहात एक विशेष जिव्हाळ्याचे बंधुवत नाते तयार झालेले होते. श्री गुरु महाराज ज्यांचा शब्द कधीच मोडत नसत, अशा महाभागांपैकी श्री वैद्य मास्तर एक होते. अशा श्री वैद्य मास्तरांचा परिचय परमपूज्य श्री मामांशी झाल्यानंतर मामांचा श्री ज्ञानेश्वरीचा अद्भुत व्यासंग त्यांच्याही नजरेत भरल्याशिवाय राहिला नाही. त्यामुळे दरवर्षी वारीनंतर ते त्यांना सोलापुरी आपल्या घरी चलण्याबद्दल आग्रह करीत. काही ना काही कारणांनी परमपूज्य श्री मामांना ते काही शक्य होत नसे. अशीच 4-5 वर्षे गेली आणि 1954 सालची वारी झाल्यानंतर वैद्य मास्तरांच्या आग्रहाप्रमाणे परमपूज्य श्री मामांनी सोलापूरला जाण्याचे मनावर घेतले. ही त्यांची सोलापूरची प्रथमच यात्रा होती. ज्या दिवशी परमपूज्य श्री मामा सोलापूरला आले तो दिवस होता आषाढ शुद्ध चतुर्दशी, श्री शके 1876 बुधवार. दुसऱ्या दिवशी श्री गुरुपौर्णिमा होती. परमपूज्य श्री मामा वैद्य मास्तरांच्या घरी सकाळीच पोचले. स्नान, संध्या, भोजन वगैरे सर्व पार पडले. मामा सोलापुरात नौखेत होते. त्यामुळे भोजनोत्तर वैद्य मास्तरांची परवानगी घेऊन ते जरा पाय मोकळे करावेत म्हणून बाहेर पडले व फिरून काही वेळाने परत आले. ते घराबाहेर पडले तेव्हा सगळे सामसूम व्यवस्थित होते. पण जेव्हा ते फिरून परत घरी आले तेव्हा बघतात तर दारात चपला जोड्यांचा ढीगच पडलेला होता. तसेच 2 जिने चढून ते वर गेले तर दारातून 3ऱ्या मजल्यावरच्या दालनात 50-60 लोक दाटीवाटीने बसलेले त्यांना दिसले. परमपूज्य श्री मामा आश्चर्याने बघू लागले. भिंतीला लागून मध्यभागी गादीवर व्याघ्राजीन मागे तक्क्या अशा आसनावर एक सौम्य देहदृष्टीचे तेजपुंज महात्मे बसले होते. वेशही धोतर
कप कॉलरचा शर्ट, पांढरा स्वेटर असा साधाच. डोळ्यावर सोनेरी काळ्यांचा चष्मा होता, पण त्यांच्या डोळ्यातले व मुद्रेवरचे तेज लपत नव्हते. जमलेले सगळेच जण आदराने आणि आपुलकीने त्यांच्याकडेच बघत होते. मधुर शब्दात सौम्यपणे तेही अधूनमधून उपस्थितांशी बोलणे करीत होते. हे महात्मे सद्गुरू योगीराज श्री वाद गुळवणी महाराजच होते आणि श्री गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाकरता ते सालाबादप्रमाणे नुकतेच सोलापुरी आलेले होते. परमपूज्य श्री मामांनी त्यांना दारातूनच बघितले आणि ते एका अदृश्य स्नेहप्रभावाने भारावून गेले. त्यांच्या अंतःकरणात त्या सत्पुरुषांविषयी नकळतच निर्मळ आपुलकीचा प्रेमाचा झरा झुळझुळ वाहू लागला. ते तसेच गर्दीतून आत जाऊन मागच्या बाजूला उभे राहिले. तेथून श्री गुरु महाराजांना ते निरखून पाहू लागले आणि एकदम त्यांच्या डोळ्यासमोर श्री गुरु महाराजांची पत्रिका दिसू लागली. त्याच वर्षी ते भान न राहून पटकन स्वतःशीच पण मोठ्याने बोलून की यांच्या पत्रिकेत पंचमस्थानी चंद्र बुध युती आहे. त्या शांत वातावरणात त्यांचे ते वाक्य सगळ्यांनाच ऐकू गेले. श्री गुरु महाराजांनी चमकून त्यांच्याकडे बघितले. एका क्षणात त्यांना आंतरिक ओळख पटली व त्यांनी हसून प्रेमाने म्हटले, अगदी बरोबर, या, असे जवळ या. भराभर बाजूला सरकून मंडळीने त्यांना वाट करून दिली. एखाद्या प्रभावी चुंबकाने आवेगाने आकर्षित करावे तसे परमपूज्य श्री मामा जणू काही भगवती शक्तीनेच खेचल्याप्रमाणे श्री गुरु महाराजांसमोर आले. ते समोर आल्यावर श्री गुरु महाराजांनी स्वतःच्या बसल्या आसनावरच कडेला सरकून मोठ्या प्रेमादराने परमपूज्य श्री मामांना जागा करून देऊन तेथे बसण्यास खुणावले. मामा संकोचाने त्यांच्याच आसनावर त्यांच्या शेजारी बसताच ते परत हसून प्रेमाने म्हणाले, सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज आणि आपल्या मातोश्रींची पूर्ण कृपा आपणावर आहे. श्री गुरु महाराजांचे ते दिव्य वाक्य ऐकताच मातोश्रींनी दिलेली कृपाशक्ती परत तोच प्रभाव दाखवू लागली. मामांचे डोळे घट्ट मिटले गेले. जोरात भस्त्रिका सुरू झाली. त्या प्राणायामाची तीव्रता एवढी होती की उच्छ्वासाच्या वेगाने जोराने खाली पडलेल्या अक्षता तांदूळ दाणे देखील उडू लागले. मग भस्त्रिका थांबून परमपूज्य श्री मामा प्रगाढ समाधीस्थित गेले. त्या भानरहित दिव्य स्थितीकडे श्री गुरु महाराज शांतपणे बघत होते. मग त्यांनी स्वतःच मामांच्या डोक्यावरची टोपी अलगद काढून बाजूला ठेवली. मामांच्या अंगातले सिल्कचे जॅकेट आणि शर्टही त्यांनी तसाच बाजूला काढून नीट ठेवला. मामांना याचे काही भानच नव्हते. आज स्वानंद सुखाचा महापूर लोटला होता. त्या विलक्षण स्थितीत जवळजवळ 1.5 तास निघून गेला. मातोश्रींची भविष्यवाणी बरोबर 12 वर्षांनीच अशा अद्भुत प्रसंगाने मामांच्या प्रत्ययाला येत होती. श्री गुरु महाराजांनी मग स्पर्श करून हळूहळू मामांना भानावर आणले. पूर्ण सावध होताच परमपूज्य श्री मामांनी त्यांच्या श्रीचरणी मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी अक्षरशः त्यांचे चरण प्रक्षालन केले. त्यांचे अंतःकरण भरून आले होते. आजपर्यंतचे झालेले कष्ट, वणवण, ताप हे सगळे क्षणात निघाले होते. श्री गुरु महाराजांनाही गहिवरून आले होते. ती गुरुशिष्य भेट अनेक अर्थाने केवळ अपूर्व विलक्षणच होती. श्री गुरु महाराजांनी मामांना प्रेमाने जवळ घेऊन सांगितले की उद्या श्री गुरुपौर्णिमेला आपणा संप्रदाय मंत्र दीक्षा होईल. परमपूज्य श्री मामांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मातोश्रींचे सतत स्मरण होऊन त्यांच्या नेत्रातून वारंवार अश्रुपात होऊ लागला. श्री गुरुपौर्णिमेच्या पहाटेच
श्री गुरु महाराजांसमोर साक्षात परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती थोरले सद्गुरू स्वामी महाराज प्रगटले. श्री गुरु महाराजांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला. मग प्रेमाने त्यांना उठवून श्री स्वामी महाराज म्हणाले, हे श्रीपादराव आमचीच पूर्ण विभूती आहेत. त्यांच्या रूपाने आम्हीच परत कार्यासाठी आलेलो आहोत. श्री दत्त संप्रदायाचा गुह्य परंपरा मंत्र जो आम्ही तुम्हाला दिला होता तोच आज त्यांना प्रदान करून संप्रदाय दीक्षेचे पूर्ण अधिकार गुरुसत्वासहित त्यांना द्यावेत. त्यांच्याकडूनच आपल्या परंपरेचे संवर्धन जतन होईल. दीक्षा झाल्यावर त्यांना श्री क्षेत्र कुरोपूरला तपाचरणासाठी पाठवावे. तेथेच त्यांना भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंचा पूर्ण प्रसाद होईल असे सांगून आशीर्वाद मुद्रा दाखवून मंद स्मित करीत श्री स्वामी महाराज अदृश्य झाले. त्यानंतर जेव्हा सांगितल्या वेळी स्नान करून श्रीफलादी घेऊन मामा दीक्षेसाठी समोर आले तेव्हा श्री गुरु महाराजांनी त्यांना अत्यंत प्रेमादरपूर्वक समोर बसवून घेऊन स्वतः सोवळे नेसून त्यांना विधिवत मंत्रदीक्षा प्रदान केली. त्याचवेळी त्यांनी मामांना परंपरेचे अधिकार संप्रदायाचे उत्तराधिकार देऊन तसे एक आज्ञापत्रच लिहून मामांच्या हाती दिले. मग सद्गतीत होऊन विनम्र भावाने नमस्कारासाठी वाकलेल्या मामांना दोन्ही हातांनी उठवून त्यांनी घट्ट दृढ प्रेम आलिंगन दिले. उभयतांच्या नेत्रातून अनिवार अश्रुधारा वाहत होत्या. परस्पर अनुबंध खुणा आतूनच उलगडलेल्या होत्या. श्री गुरु महाराजांनी मग त्यांना झालेले थोरल्या महाराजांचे दर्शन व त्यांचा आदेश मामांना सविस्तर सांगितला आणि तपाचरणासाठी अनुष्ठानासाठी श्री क्षेत्र कुरुपूरला जाण्यास सुचविले. मामांनी परत त्यांचे परममंगल श्री चरणकमल आवेगाने वंदिले आणि ते प्रेमाने स्फुंदत आपल्या भावनांना वाट करून देऊ लागले. श्री गुरु महाराजही स्वतः हृदय भरून येऊन त्यांना प्रेमाने कुरवाळून शांत करू लागले. परमपूज्य श्री मामांना श्री दत्त संप्रदाय परंपरेचे उत्तराधिकार पत्र दिल्यानंतर श्री गुरु महाराजांनी परमपूज्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांना ती सगळी हकीकत कळविण्यासाठी एक सविस्तर पत्र लिहिले व ते लगोलग काशीस पोस्टाने पाठवले. पुढे लवकरच जेव्हा श्री गुरु महाराजांच्या आदेशाप्रमाणे परमपूज्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांच्या दर्शनाकरता परमपूज्य श्री मामा काशीला गेले तेव्हा श्री स्वामी महाराजांनीही श्री गुरु महाराजांचे त्यांना सविस्तर पत्र आल्याचे आठवणीने सांगून मामांना श्री गुरु महाराजांनी दिलेल्या दीक्षा अधिकारासंबंधी अत्यंत आनंद व्यक्त केला. प्रस्तुत पत्र नंतर श्री स्वामी महाराजांनी काशीच्या छोटी गैरीवीच्या आश्रमात परमपूज्य श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराजांच्या अवलोकनार्थ पाठविले होते. ते पत्र तेथील फाईलला असल्याचे त्यानंतर परमपूज्य श्री विमलानंद तीर्थ स्वामी महाराजांनी परमपूज्य श्री मामांना अमृतोत्सव प्रसंगीच्या भेटीत आवर्जून सांगितले होते. त्यावेळी माझ्याप्रमाणेच इतरही काही साधक मंडळी उपस्थित होती. या अनुग्रह अधिकार प्रसंगानंतर परमपूज्य श्री मामा श्री गुरु महाराजांच्या आज्ञेप्रमाणे तपाचरण तीर्थयात्रा वगैरे करून सद्गुरु सेवेतच अधिकाधिक काल घालवू लागले. दरम्यानच्या काळात नियतीच्या पूर्वनियोजनाप्रमाणेच श्री गुरु महाराजांसमोर एका अनपेक्षित घटनेने मोठा पेच उभा राहिला. संप्रदाय परंपरेच्या आज्ञेप्रमाणे श्री गुरु महाराजांनी प्रस्तुत दीक्षाधिकार प्रसंग बऱ्याच निकटवर्तीयांना सांगितलेला नव्हता. अर्थातच श्री वैद्यमास्तरही त्यासंबंधी अनभिज्ञच होते. 1955-56 सालच्या दरम्यान श्री वैद्यमास्तरांना आपल्या आयुष्याची अखेर जवळ आल्याचे जाणवून त्यांनी वेळोवेळी श्री गुरु महाराजांसमोर काही इच्छा प्रदर्शित करून त्या पूर्ण करण्याविषयी प्रेमाचे साकडे घातले. त्यातल्या 2 इच्छा अशा होत्या की एक, माझा शेवट
आपणाकडे पाहता पाहता व्हावा आणि 2 आपल्यानंतर आपले उत्तराधिकारी म्हणून श्री दत्तात्रय शास्त्री कवीश्वर यांची नेमणूक करावी. 1956 साली सोलापूर मुक्कामी एके दिवशी दुपारी हाच विषय श्री वैद्य मास्तरांनी श्री गुरु महाराजांजवळ परत काढला होता. त्यावेळी श्री विष्णुपंत पंची, श्री बापूसाहेब कुबडे व श्री शंकरराव विद्वांस ही मंडळीही तेथे उपस्थित होती. त्यावेळी उत्तरादाखल श्री गुरु महाराज एवढंच बोलले की आपण इच्छामरणी आहात. मला एवढंच जाणवते की आपण माझ्यासमोरच देह ठेवताना मी पाहणार आहे. त्यावेळी उत्तराधिकाराबाबत मात्र श्री गुरु महाराज काहीच बोलले नाहीत. परंपरा पुढे कुणी चालवायची हे परंपरा ठरवीत असते आणि त्याप्रमाणे श्री गुरु महाराजांना आज्ञा होऊन त्यांनी कार्यवाही केली की या संप्रदायरीतीची माहिती नसल्याचे केवळ आपल्या मताशीच प्रामाणिक राहून श्री वैद्य मास्तरांनी त्यांना शास्त्रदृष्ट्या अनुचित असे साकडे घातले होते. मात्र नियतीची योजना जाणून असल्यामुळे श्री गुरु महाराज शांतच होते. पुढे 1961 साली पानशेत प्रलयापूर्वी काही निकटवर्तीय भक्तांच्या मनात आश्रम तयार करण्याचा विचार येऊ लागला. मात्र परंपरेची त्यासाठी स्पष्ट परवानगी नसल्याने श्री गुरु महाराजांचा त्यास ठाम विरोध होता. पुढे पानशेत प्रलयानंतर परत सगळे आश्रम इमारत तयार करण्याविषयी श्री दत्तात्रय शास्त्री कवीश्वरांच्या पुढाकाराने श्री गुरु महाराजांना वारंवार बळ घालू लागले. त्यामुळे नाईलाजाने जशी श्री दत्तप्रभूंची इच्छा असे म्हणून श्री महाराजांनी ती विनंती स्वीकारली. पण त्याचवेळी त्यांनी सर्वांसमोर हेही स्पष्ट केले की मला आश्रमाची इच्छा नाही, तुमची सर्वांची इच्छा आहे, दत्त महाराजांची म्हणजे कवीश्वर महाराजांची इच्छा आहे, म्हणून मी याकरता संमती दिली आहे. त्यानंतर आश्रमाचे बांधकाम यथावकाश सुरू झाले. मात्र त्या प्रसंगाने नियतीच्या योजना डोळ्यासमोर स्पष्ट होऊन श्री गुरु महाराजांपुढचा अवजड पेचही सहजगत्या उलगडला गेला. त्यांचा निर्णय पक्का झाला. मग त्यांनी परमपूज्य श्री मामांना